राज्यभरात पावसाचा हाकार बघायला मिळतोय, त्या संदर्भातल्या बातम्या। सोलापूर जिल्ह्यात देखील मुसळधार पाऊस, तर धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये जलप्रलय, तर अहिल्यानगर, सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टीचा हाकार। 28 सप्टेंबरपर्यंत वादळी पावसाचा इशारा। धाराशिवमध्ये दुधना नदी, चांदणी नदी आणि बाणगंगा नदीला पूर। पुरामुळे परिसरातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। पुरामुळे दुधना नदी काठावरील सर्व शेती रखडून गेली। नाशिकच्या गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवणार। संततधार पावसामुळे गंगापूर धरणात 2272 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येणार। नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। बीडच्या माजलगावमध्ये पुरात अडकलेल्या गर्भवतीला सुखरूप बाहेर काढलं। गोदावरी, सिंदफणा आणि मांजरा नद्यांना पूर। सोलापूरच्या करमाळ्यातील जेऊर ते लव्हे पूल पाण्याखाली गेला। लव्हे, निंभोरे, घोटी, मलवडी, पाथर्डी गावांचा संपर्क तुटला। पूल ओलांडू नका, नागरिकांना प्रशासनाच्या सूचना। छत्रपती संभाजीनगरच्या शिवना नदीला मोठा पूर। लासूर स्टेशन आणि लासूर गावाचा संपर्क तुटला। पुलावरून पाणी वाहत असल्यानं दोन्ही गावांचा संपर्क तुटला। सोलापूरच्या करमाळ्यातील संगोबामधील आदिनाथ महाराजांच्या मंदिराला पुराच्या पाण्याचा विळखा। संगोबा मंदिरात 70 ते 80 नागरिक अडकले। हिंगोलीच्या वसमत तालुक्यात मुसळधार पाऊस। ओढ्यावरील पूल पूर्णतः तुटल्यानं चोंडी गावाचा शहराशी संपर्क तुटला। छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस। गराडा तांडामध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे ब्राह्मणी नदीला पूर। पुरामुळे कन्नड तालुक्याशी संपर्क तुटला।